नमस्कार. मी डॉक्टर नयन भादुले राजमाने, साहित्य नयन, लातूर. अक्षयतृतीयेच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. महात्मा बसवेश्वर जयंतीच्याही सर्वांना हार्दिक शुभेच्छा. महात्मा बसवेश्वर हे भारतीय समाज सुधारणेच्या इतिहासातील एक तेजस्वी आणि क्रांतिकारी व्यक्तिमत्व आहे. 12व्या शतकात त्यांनी समाजाला समता, मानवता आणि श्रमाच्या सन्मानाची नवी दिशा दिली. त्यांचे जीवनकार्य आणि विचार आजही तितकेच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहेत. बसवेश्वरांचा जन्म कर्नाटकातील बसवकल्याण येथे एका धार्मिक कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना रूढी, अंधश्रद्धा आणि जातीभेद याबद्दल प्रश्न पडत असत. त्यांनी केवळ प्रश्न विचारले नाहीत, तर त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आणि समाजाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला. पुढे ते कल्याण राज्यात मंत्रिपदावर कार्यरत झाले. पण सत्तेचा वापर त्यांनी वैभवासाठी नाही, तर समाज परिवर्तनासाठी केला. त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता कायकवे कैलास. श्रम हेच ईश्वर, कर्म हीच पूजा असे तत्त्वज्ञान त्यांनी अवलंबिले होते. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. प्रामाणिकपणे केलेले प्रत्येक काम हे श्रेष्ठच असते. या विचारातून त्यांनी श्रमाला प्रतिष्ठा दिली आणि समाजातील कामाच्या आधारे होणारा भेद नाकारला. बसवेश्वरांनी दासोह या तत्वाचा पुरस्कार केला. म्हणजे आपण कमावलेले धन हे फक्त आपल्या सुखासाठी नसून गरजूंना वाटण्यासाठीही असते. या तत्वामुळे समाजात सहकार्य, बंधुभाव आणि समता वाढीस लागली. त्यांनी स्थापन केलेले अनुभव मंडप हे जगातील पहिले लोकशाही स्वरूपाचे विचारमंच मानला जातो. येथे सर्व जाती धर्मातील स्त्री पुरुषांना समान अधिकाराने आपले विचार मांडण्याची संधी होती. त्या काळात स्त्रियांना शिक्षण आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य नव्हते, पण बसवेश्वरांनी त्यांना सन्मानाचे स्थान दिले. अक्क महादेवीसारख्या स्त्री संतांना या पार्श्वभूमीमुळे प्रोत्साहन मिळाले. बसवेश्वरांनी जातीव्यवस्थेला कडाडून विरोध केला. त्यांच्या मते माणसाचे मूल्य त्याच्या जन्मावर नव्हे, तर ते कर्मावर ठरते. त्यांनी आंतरजातीय विवाहांनाही पाठिंबा दिला, ज्यामुळे समाजात मोठा बदल घडून आला. या कृतीमुळे त्यांना प्रचंड विरोध सहन करावा लागला, पण त्यांनी आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही. त्यांचे वचन साहित्य अत्यंत साधे, सोपे आणि प्रभावी आहे. लोकभाषेतून मांडलेले विचार जेणेकरून सामान्य माणसालाही ते समजावेत, असे हे वचन साहित्य. त्यांच्या वचनातून ईश्वरभक्ती, नैतिकता, प्रामाणिकपणा आणि समाजप्रेम अशा अनेक विचारांचे दर्शन घडते. आजच्या काळातही बसवेश्वरांचे विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. समाजात अजूनही असमानता, अन्याय आणि भेदभाव दिसून येतो. अशावेळी कायकवे कैलास आणि दासोह यासारखी तत्त्वे आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम करणे आणि समाजातील दुर्बल घटकांना मदत करणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की महात्मा बसवेश्वरांचे जीवन आपल्याला शिकवते की खरे परिवर्तन हे विचारांमधून आणि कृतीमधून घडते. त्यांनी समतेचा, मानवतेचा आणि श्रमाच्या सन्मानाचा जो संदेश आपल्याला दिला आहे, जो त्यांनी स्वतःही आचरणात आणला आहे, तो खूप महत्त्वाचा आहे.